हार्ड लक रोशन. स्ट्राईक थोडीशी मिळाली हवी होती, रुपेशाला जास्त स्ट्राईक मिळाली नाही. आणि नक्कीच थोडासा मुकेश मिसाळ यांची साथ जर मिळाली असती तर सहज चला. तत्पूर्वी एक सूचना असेल, कार्तिक 11 सिद्धेश्वर आणि एम के फायटर दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला, वेळ घालवायचा नाहीये. आणि आमचे धडाडीचे कार्यकर्ते बुलेट राजा अनिकेत साकारले. आला 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 चॉकलेट बॉय, खडकाळीचा बादशाह. जाम्या तिकडून रस्त्याने जायला, जाम्या इकडूनच जायला लागेल. एवढा फिरून येऊन काय नाही फायदा. शिरीष मांडर डोक्याला हात लावते. बापू पण हसतायत. बापू या. श्रवण साकारले आलेत, त्यांचं सुद्धा स्वागत. अथर्वला वाटलं चौके मॅच गेली तर चौकार किती महाग पडेल. माझं तिथून अथर्वकडेच नजरा. अथर्व, तुमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागावलं होतं. अनंत तुमच्यासाठी 500 घेऊन जा. चला अंता प्लीज, विनंती आहे. चला. सकाळीच रामाने म्हटलं होतं सलग 2 जिंकणारा संघ क्वालिफाय होत आहे आणि ते पटलावं लागेल रामाला. आज पण तेच होणार बोलते. नाही होणार. अनिकेत साकारले. कार्तिक 11 सिद्धेश्वरचा कॅप्टन आलाय का? आला असेल तर संपर्क साधा प्लीज. करण जाऊ नको. 12वा प्लेअर कंपल्सरी. समोरच्या टीमने ऑब्जेक्शन जर घेतला तर 2 रनची पेनल्टी आम्ही कंपल्सरी देऊ, एवढं लक्षात ठेवा. तो ले चलते फिर एक बार पाली के इस चंद्र अरुण कुमार वैद्य क्रीड़ांगन पे जहां जारी है आज के दिन का क्वालिफाई का मुकाबला. क्वालिफाई के मुकाबले में अर्जुन रॉकर्स और पार्थ पैंथर्स. हो एज लगी थी, शायद एज लगी थी.
पंच का सामना थांबलाय? ओके. याच दरम्यान आपण पाहतोय कल्पेश आंबेकरचा पहिला चेंडू सुरेख असा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र नागेश फाटे, मी 2 मॅच खेळलो नाही पण 2 मॅचचा वचपा जरूर या मॅच मध्ये काढणार असं सांगताना नागेश फाटे. थँक्यू डीजी. सन्माननीय सोहनजी बोडके यांचं इथे स्वागत. पाहूया पुढचा चेंडू. तो इसी बीच मैं कहूंगा कि अच्छे यहाँ पर गेंदबाजी कही जाएगी क्योंकि पहली गेंद डॉट, दूसरी गेंद छक्का, तीसरी भी बिंदी, यानी 3 गेंदों में 6 रन खर्च किए, सिर्फ और सिर्फ 6. काफी बढ़िया ये कमबैक कहना होगा कल्पेश आंबेकर द्वारा. हो क्या गेंदबाजी, गेंदबाजी गेंदबाजी, तारीफे काबिल गेंदबाजी. तो मैं कहूंगा यहाँ पर अनीस भाई ने बिल्कुल सही राय दी है, लेकिन खिलाड़ी के ऊपर सब ये होता है. हो ये सूझबूझ भरी, देखिए आपने जैसे कहा शायद उनके कानों में ये गया, और सूझबूझ भरी क्रिकेट खेलना चाहिए, सेंसिबल क्रिकेट खेलना चाहिए, ऐसा अनीस भाई ने हमें कहा. शायद ललित जी ठोमरे आए शायद वहां से. जी हाँ, हमारे अर्जुन और ललित जी ठोमरे सीधा स्टेज की तरफ आइए, आपसे विनती रहेगी. अगली गेंद कल्पेश अनंता के लिए. ओ हो, ये कैच या मैच? कैचेस विन द मैचेस ऐसा हर बार कहा जाता है, और कैच किसकी छोड़िए, अनंता की. मानो ललित जी आए उनके लिए गिफ्ट दिया ये. चलो ललित जी आए, ललित जी अमित जी के दोस्त थे, तो आपके लिए मैं कैच एक छोड़ता हुआ, ऐसे ललित जी कहते हुए. ललित जी आइए, आप स्टेज पे बैठकर मैच का आनंद लीजिए. अर्जुन आइए, अर्जुन का भी स्वागत. पहले ओवर का खेल यहाँ पर खत्म, 7 रन सिर्फ स्कोर कार्ड के ऊपर. अच्छा रन मैं कहना चाहूंगा ललित जी, जिनके माध्यम से हमें महेश मामा और ललित मामा के बीच में ललित जी जीते हैं आज. माजी अध्यक्ष आणि आजी अध्यक्ष मध्ये आजी जिंकले आज. नक्कीच नक्कीच. यावेळेस पाहूया पहिलाच चेंडू अमित शिर्के, आणि अमित शिर्के यांचं स्वागत केलंय. अमित शिर्के यांचं चौकाराने. नागेश षटकार चौकारासाठी नागेश फाटे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक बबलू पाटील, निलेश खोडागळे यांच्याकडून. हो, आणि जसं प्राइज लावली पेडा तसं विकेट गेली. सकाळी सुद्धा हेच झालं. पेडा तू आणलं की कहना चाहूंगा, पेड़ा आप अनलकी हो नागेश के लिए. बबलू हंस रहे, देखिए बबलू हंस रहे. गाड़ी में से भी मुस्कान दिखाई दे रही. इसी बीच अमित शिर्के के लिए 500 रुपए आए हैं.
मिलिंद जी देशमुख की ओर से। ये पहला मैच भी उन्हीं का हुआ था और आखिरी मैच भी उन्हीं का हुआ है। और इसी मैच के लिए कैच जिन्होंने पकड़ा रामा, उनके लिए भी 500 रुपए, मानो 1000 रुपए। शिवा, हो फिर एक बार गेंद हवा में, गेंद के नीचे कोई फील्डर नहीं, लेकिन सौरभ, अच्छी फील्डिंग सौरभ द्वारा, 2 रन आसानी के साथ मुकम्मल हुए हैं इस मर्तबा। शिवा ने क्या मैच खेली थी। चलो विनती है कार्तिक इलेवन का कप्तान, कार्तिक इलेवन के कप्तान अगर आए हो तो आपसे विनती रहेगी कि कमेंट्री बॉक्स में आइए। फुल टॉस और ये कैच हो सकती है बबली। हो कैच, मैच कैच छूटी, मैच छूटी, 2 कैच छूटी है। सेम टू सेम कल की मैच, साहिल शेवाली की वो 2 कैच है। सुजल जरा पाठी व्हायचे प्लीज आपण। हो देखिए अमित शिर्के क्या कंसिस्टेंसी भरी गेंदबाजी कर रहे हैं। काफी तारीफ काबिल दोनों भी बल्लेबाजों को जकड़ के रखा है अब तक उन्होंने। और निश्चित रूप से ललित जी आए हैं, ललित जी का स्वागत चौके के साथ किया, लेकिन छक्का अभी तक दिखाई नहीं दिया हमें। शिवा क्या छक्का लगाएगा। और यहां पर जैसे मामा ने कहा और मैंने कहा, मेरे लफ्जों का और जैसे ही छक्का आया अर्जुन की ओर से, अभी जो छक्के आएंगे उसके हर एक छक्के के लिए 500 रुपए का पारितोषिक आया है। और 20 रन स्कोर कार्ड के ऊपर, स्कोर कार्ड के ऊपर 20 रन पहली बैटिंग है, सॉरी 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। और निश्चित रूप से देखा जाए तो पहली दूसरी ओवर सफल मानी जाएगी, लेकिन जो 2 कैच छूटे हैं वो किस तरह से यहां पर महंगे गिरेंगे। विशाल, विशाल आए हैं गेंदबाजी के लिए। और मैं कहूंगा और बार बार विनती कर रहा हूं प्रथमेश शिंदे और साहिल शेवाळे, अगर आप आए हैं ग्राउंड में तो जल्द से जल्द हमसे कांटेक्ट कीजिए, आपसे विनती है। फुल टॉस और फुल टॉस के ऊपर अनंता झोलगे का ये प्रहार। वेलकम 6 फॉर अर्जुन रॉकर्स। जाने से प्लेयर को यहां पर आत्मविश्वास आया है। ऐसे ये ललित जी ठोमरे। अब दूसरी गेंद, वो भी लोअर फुल टॉस गेंद, बबली गेंद के नीचे, 1 ही रन मुकम्मल। अच्छी गेंदबाजी, मानो पहली गेंद थोड़ी सी खराब जरूर डाली थी, दूसरे गेंद के ऊपर। और विकी, साहिल अगर आए हैं, मितेश अगर आई है तो कांटेक्ट कीजिए, भेजिए 2 मिनट। और मैं सभी का शुक्रिया करता हूँ। 3 दिन काफ़ी अच्छी तरह से
सभी ने हमें सपोर्ट किया। ओ हो गेंद हवा में और एक और छक्का। मैं अर्जुन रॉकर्स या संघाकडून हो अजून एक नक्कीच नक्कीच राजेशजी पेंटर राबगाव यांच्या माध्यमातून अनंतासाठी आणि शिवासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलंय। नक्कीच आणि अर्जुन रॉकर्सचे मालक अर्जुन ललित ठोंबरे यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। आज मात्र मिलिंद देशमुख सुद्धा कमी नाहीयेत। तू पुढच्या इनिंग मध्ये मिलिंद देशमुख बोलतायत आता तुम्ही लावा नंतर मी आहेच। पाहूया पुढचा चेंडू। हो तिसरा 3 इन रो तिसरा वरती नीलेश सर आपसे भी विनती रहेगी आप कहीं भी हो। फुल टॉस 4 इन रो। कट पाहायला मिळतोय नक्कीच। सुरेख चेंडू नक्कीच चांगला चेंडू बबली याचा मला असं वाटतं तिसरं षटक हे सुद्धा बबलीचं बनलं असतं। धावसंख्या 54 5 षटकार लगातार मारलेत त्या म्हणजे फलंदाज शिवा याने। पाहूया पुढचा चेंडू बबली याचा। हो यावेळेस नक्कीच लेग बाईज मला असं वाटतंय पंचाचा इशारा येणं अजून बाकी आहे। बॅट कट बॅट एज नक्कीच
लगातार 5 षटकार लगावल्यानंतर चांगले षटक हाताळतोय बबली. 2 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय आणि कौतुक करावं लागेल बबलीचंच. नाना या तुमचं सहर्ष स्वागत. हो रिवर्स उलटा पुलटा सौरभ कांडागळे का चौका अडवतील का नाही. वेलकम फॉर द अर्जुन रॉकर्स. और यहाँ पर मामा कहते तेरे इश्क में नहीं तेरे सिक्स में नाचेंगे. और उसी तरह की बल्लेबाजी अब मैदान में 455 रन स्कोर कार्ड के ऊपर और 6 में नाचेंगे. जैसे मैंने कहा तेरे इश्क में नहीं तेरे 6 में नाचेंगे वैसे ही 6 दागा. माझा मित्र मला सांगतोय 65. हो हा मात्र सुरेख चेंडू. पंच इशारा करतायत सोयीर चेंडू आहे नक्कीच. 66 धावा. अनंतासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय महेश मामा खंडागळे यांच्याकडून. नक्कीच हो या वेळेस नक्की चेंडू हवेत आणि झेल. राजेशजी राजेश पेंटर यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आले त्या आधीच्या षटकात. बबलीसाठी सुद्धा 500 रुपये आणि जो ज्यांनी झेल घेतलाय त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपये आलेत. राजा पेंटर यांचे मागच्या मॅच साठी 500 रुपये आलेत ते अनंताकडे जमा केलेत. आल्यात नक्कीच. अनंत तुमचे एक मिनिट अनंत इथूनच जा तुम्ही तुमचे पैसे घेऊन जा राजेश पेंटर यांच्याकडून. अनंत 1 मिनिट या. छोटी मुलं जी वरती कॅमेरामनच्या इथं बसलेत त्यांनी खाली उतरा. छोटी मुलं त्यांनी खाली उतरा प्लीज. चला फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत प्लीज. बाकी फिल्डर आतमध्ये उतरा प्लीज.
इचू बाकी सगळे लाईनमन सुजल चला इकडे आणि काय तिकडे चला सगळे लाईनमन सगळे कमिटी मेंबर चला समोर या सगळ्यांनी आता याच्या पुढे कुणाचेच पैसे स्वीकारले जाणार नाही तुम्हाला लावायचे असतील तर वैयक्तिक प्लेयरांना द्या तुम्ही तिथे जाऊन तिथे थांबून द्यायचे थँक्यू डीजे थँक्यू डीजे अजय थोडा आवाज द्यायला अजय थोडा MK फायटर संघाचा मंगेश कोंजे तुमचा संघनायक पाठवा लगेच 2 मिनिटाच्या आत समोर हा ललित दादा हो लक्षात आहे माझ्या सगळं लक्षात आहे माझ्या सगळं लक्षात आहे मन बसलेत त्यांच्या मागे जी 3 मुलं बसलेली आहेत त्यांना खाली उतरवा पडलात वगैरे तर बाळांनो आई वडील तुमच्या आम्हाला बोलतील चला आणि हे बघा सिद्धेश दंतनी मॅचेस ठेवल्यात त्या तुमच्या सगळ्यांसाठी त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आता सहकार्य करा सिद्धेश दंत एकटा नाही करू शकत सुजल तुम्ही सगळ्यांनी खुर्च्या सगळ्या वरती आणा आणि इथे मात्र हा हा MK फायटर्स या संघाकडून आता बघा 4 धावा धावून काढायच्या आहेत आपल्याला बॉल आउटच्या ऐवजी त्यामुळे MK फायटर्स आणि कार्तिक 11 सिद्धेश्वर आपण आपापली नावं द्यायची अनुराग मुस्तेचं नाव आले आता मी टार्गेट सांगतोय 69 धावांचं टार्गेट आहे म्हणजे 17च्या सरासरीने पुढे जावं लागेल गणपती बाप्पा मोरया पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता आणि पुल केला चेंडू सक्सेसफुली ट्रॅव्हल झालाय चौकाराच्या दिशेनं रामानं आपलं खातं उघडले ते म्हणजे चौकारानं आणि 69 धावांचा पाठलाग करताना संघर्ष मैदानामध्ये होईल हे मात्र दाखवतोय तो म्हणजे रामा पहिला चौकार आलाय इथे मात्र प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय शहर अध्यक्ष ललितजी ठोंबरे यांच्याकडून इथे जमा झालेला आहे प्रत्येक विकेटसाठी मागच्या सामन्याकडे आपण पाहिलं तर शिवाला 2500 रुपये आणि अनंताला 1200 रुपये इथे जमा झालेले आहेत विकेटसाठी ललितजी ठोंबरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मिलिंदजी देशमुख यांचा संघ सामन्यामध्ये दाखल झाले त्यांच्याकडून पंचांसाठी 500 रुपये कॉमेंट्री पॅनलसाठी 500 रुपयाचं देणगी इथे आलेली आहे त्यांचंही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आडव्या बॅटनं गॅप सिलेक्शन चांगलं आहे फिल्डर आहे मात्र थांबू शकणार नाहीये चेंडू चाललाय वेगाने आला हा SD ब्रँडेड चौकार
69 धावांचं टार्गेट, 21 चेंडू 61 धावांची आवश्यकता. धावफलकावर 8 हा आकडा आलाय. क्वालिफायर मॅच याच्यातून जिंकेल तो ट्रॉफी उचलेल एक तरी. इथे मात्र फटका चांगला लॉंग ऑफ मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक प्रशांत आहे तेवढ्याच वेगाने आलाय. एक धवाली आहे. आता मात्र जे लाईनमन आहेत त्यांनी झाडा बिडानं चढू नका, आपापली जागा घ्या, नाहीतर तुम्हाला 18% नाहीतर 28% GST लागणार आहे, याची लक्षात घ्या. आणि सगळे कमिटी मेंबर्स यांना विनंती आहे की आपण वेगवेगळे व्हा. धावसंख्या 9 या आकड्यावर. मला मात्र आवडतं माझा खेळाडू म्हणजे सुजल दिवा आहे. इथे गॅप सिलेक्शन चांगला आहे, लॉंग ऑफ मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक प्रशांत थोडीशी चुकी करतोय, सिंगल आली आहे. 17ची सरासरी गाठावी लागेल. धावसंख्या धावफलकावर आल्या त्या म्हणजे 10. 19 चेंडू 59 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकास 20 धावांची आवश्यकता. मिलिंद देशमुख यांचा संघ खेळतोय. नक्कीच प्रत्येक षटकात चौकारासाठी त्यांची बक्षिसं लागलेली आहेत. जर आज सामना जिंकला तर तब्बल 5,000 रुपये तर ते नक्की लावतील. परंतु काय घडेल काय बिघडेल आपण पाहूया. आडव्या बॅटचा तडाखा आलाय आलाय आलाय. सुजित मिसाळच्या बॅटमधून आलाय हा अंकल नर्सरी षटकार. अठरा चेंडू 53 धावांची आवश्यकता. एक षटकार आलाय. 17ची सरासरी हवी असताना इथे मात्र आमचे नाना आलेत. इथे मात्र 16 धावा आल्यात. 4 धावा धावण्यासाठी आपण बघतो MK फायटर्स संघाकडून अनुराग मुसलेची निवड झाली आहे आणि कार्तिक 11 सिद्धेश्वर संघाने डाव ठोकलाय. तो म्हणजे शिरशेवाडीचा खेळाडू हिरामण याच्यावर. 15 मिनिटांमध्ये हा इथे वाईड आलाय. आता 17ची सरासरी झाली आहे. अमित शिर्के आहे. आज तो तळपला. आज तो सांगतोय आज मी खेळणार, आज मी सांगणार, आज मी दाखवणार की मी कालही होतो आणि आजही जिवंत आहे. होईल का होईल का होईल का आक्रमण. मात्र इथे फटका फसलाय आणि कॅच ड्रॉप. अरे अमित आता कपाळावरती बॅट आपण एकदा. ते मात्र जीवनदान जीवनदान. टायगर जिवंत आहे दाखवतोय. मात्र 2 टायगर इथे बसलेले आहेत. ते म्हणजे राशीद भाई आणि महेश मामा. इथे अर्जुन आहे. विकेटसाठी 1000 रुपये लागलेले आहेत. आणि एक चांगलं वाक्य मी तुमच्यासाठी बोलतोय. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छाती करता ढाल घ्यावी, फेसाळणाऱ्या दर्याकडून पिसाळणारी आयाळ घ्यावी आणि भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही सगळी दानशूर माणसं इथे जमा झालेली आहेत. मग मिलिंद दादा असतील, ललित दादा असतील, महेश मामा असतील, राशीद भाई असतील, आपले यांचं नाव काय जावेद भाई असतील, अनीस भाई असतील, ललित भाई असतील आणि ते 101 रुपयाचं पारितोषिक महेश मामांकडून. धावसंख्या षटकाच्या मदतीने 23. सामना रंगतदार अवस्थेत. कोण होणार क्वालिफायर्स हे दाखवतायत. फटका फसलाय का. खेळाडू आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि पडला. अमितचा हा दिवस आहे. अमित आज वहिनीने वाटतं त्याला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट दिलंय की काय असं मला वाटतं. वहिनींना फोन करावा लागेल कारण आज अमित खेळतोय. 2 वेळा कॅश ड्रॉप झाली आहे त्याची. प्रत्येक षटकाराला 200 रुपये नानांकडून आणि चौकाराला 100 रुपये आणि कॉमेंटेटरसाठी कॉफी आपल्या आमच्या महाकाली हॉटेलची. ते नाना सांगतील तर येईल. इथे मात्र धावसंख्येला आकार आला. धावसंख्या 25, 24, 40 धावांची गरज आहे. 15 चेंडू मध्ये सिंगल आली आहे. रामा अद्याप शिल्लक आहे. रामा सांगतोय मी आगरआलीतला खेळाडू आहे, मी खेळू शकतो, मी दाखवू शकतो, गेली अनेक वर्ष खेळतोय. रामा खेळेल का. 14 चेंडू 43 धावा. पार्थ पॅन्थर जिंकतोय की अर्जुन रॉकर जिंकतोय. परंतु जिंकेल तो
तो फक्त एकच माणूस, तो म्हणजे सिद्धेश दंत. त्याची मेहनत जिंकेल. फटका फसलाय, खेळाडू आहे, कॅच होणार ही 100%. इथे मात्र झेल. 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय, ते म्हणजे विकेटसाठी. इथे मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. बॉलरला 500, कॅच घेणाऱ्याला 500. आदरणीय राष्ट्रवादी शहर अध्यक्ष ललित दादा ठोंबरे यांच्याकडून पुढच्या काळामध्ये भावी मोठी झेप त्यांनाही घ्यायची आहे, ते आम्हाला माहीत आहे. आणि याच निमित्ताने आज अतिथी मंच भरलेला आहे. सिद्धेश दंतनी ही सगळी गोळा केलेली माणसं आहेत, मात्र जिंकेल तो एकच माणूस, तो म्हणजे सिद्धेश दंत. हा, आणि त्याचा जीव आहे तो म्हणजे इच्छू. इथे मात्र 13 चेंडू 43 धावांची गरज. हा चेंडू असेल निर्णय, का होईल का चेतन आहे. चेतन आंबेकरच्या बॅट मधून सरळच्या दिशेने आलाय फटका. एकच आली आहे, एकच धाव आली आहे. टाळ्यांचा कड 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 कडाड. 12 चेंडू 21 सरासरीने 42 धावांची गरज. 12 चेंडू 42 धावा. एका बाजूला मिलिंद देशमुख, एका बाजूला ललित ठोंबरे. बघूया काय होईल. आपण ऐकूया डीजे मास्टरला, ज्याने आज मन जिंकलेत माझी सुद्धा. धावसंख्या 27. प्रत्येक ओव्हर मध्ये 21 धावांची गरज, 42 धावांची गरज. मात्र खेळाडू आहेत, हे दोन्ही खेळाडू आहेत, परंतु समोर आहे तो म्हणजे वेगाचा बेताज बादशाह मॉन्टी फाटे. एका ओव्हर मध्ये 21 धावा पाहिजेत, 2 ओव्हर मध्ये 42 धावा पाहिजेत. विकेट काढला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र चेतन आंबेकर यांच्या माध्यमातून की अमित शिर्के यांच्या माध्यमातून होते फटकेबाजी. पाहूया, आडवा बॅटचा तडाखा, हा पंपूल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली वेगाने येतो, एक आली आहे. अनुराग मुसले धावण्यासाठी तयार, हिरामन डोके धावण्यासाठी तयार. हे आता 2 सुटणार. एकदाच ललित दादा 4 धावा धावायच्या आहेत, नियम सांगतोय मी. हा, यांच्यातील जो जो संघ जिंकेल त्यांनी सुद्धा आपला एक प्लेअर तयार ठेवायचा आहे. आडव्या बॅटचा तडाखा, पॅरेलाल षटकार. अद्याप आशा जिवंत आहे, तो सांगतोय मी आहे. थँक्यू थँक्यू. 10 चेंडू 35 धावा. 10 चेंडू 35 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटचा तडाखा, गॅप सिलेक्शन केलाय समीर अमितने. इथे मात्र चौकाराला 9 चेंडूचा खेळ शिल्लक, 9 मध्ये 31 धावांची गरज. डीजे नऊ चेंडू 31 धावांची गरज. 38 धावा धावफलकावर. वैयक्तिक 20 या आकड्यावर खेळतोय. विकेटसाठी 1000 रुपये ललित दादा ठोंबरे. मात्र षटकारांसाठी हॅट्रिक साठी तब्बल 5-1000 रुपये लागतील. मात्र बघूया, आडव्या बॅटचा तडाखा. आम्ही थोडासा दमलाय, पाणी प्यावं लागेल त्याला, कारण मला एक छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा आठवला मला. ओव्हर नंतर मी नक्की बोलतो. 9 चेंडू किती बॉल आहेत बघ रे. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज.
ठोकेल का रोखेल असा वादळ आम्हा. चेतन आंबेकरच्या बॅट मधून जाईल का? गेलाय गेलाय वाऱ्यावर गेलाय स्वार. गेलाय चेंडूवर पार. चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद. डीजे मास्टरला पैसे येतील काही दिवसात. लागणार आहे. हा 101 रुपयाचं पारितोषिक नानांकडून. हा कुठला लावतो लावतो. नानांनी पण 100 दिलेत. नाना आपल्याला हा लावणार फर्स्ट क्लास लावणार. इथे मात्र गडी बाद झालाय आणि गड्यास या विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते म्हणजे आमच्या ललितदादा ठोंबरे यांच्याकडून. इथे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं कुठलंही गीत होऊ द्या, त्याच्यात एक पोवाडा आपण घेऊया. परंतु आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये 6 चौकाराची गरज, 24 ची गरज. धन्यवाद. धन्य धन्य शिवाजी शूर. हा धन्य धन्य शिवाजी शूर. पराक्रमी थोर केले जर्जर. पाणी पाजुनी दृष्ट मोगलास. घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंका भिडे गगनास. जी 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 जी. कीर्तीचा डंका भिडे गगनास. जी जी जी. आधी नमन करी सरस्वती. इथे मात्र 6 चेंडू, 24 ची गरज. होईल का? यस वी कॅन. इथे मात्र मला आठवतंय तो म्हणजे बराक ओबामाचं ते वाक्य. होईल. इथे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना आठवावं लागेल. दोन्ही बाजूला संघ आमचे आहेत. नानांचा संघ इकडे आहे, ललितदादाचा संघ तिकडे आहे. परंतु होईल का? अमित शिर्के वर्सेस रोहित. आडव्या बॅटचा तडाखा. 6 षटकांची 4 षटकांची गरज. सिंगल आली आहे. दमलाय. ते मात्र चांगली फेक आली आहे. विकेट बाद झालाय. आणखी आता 5 चेंडू 23 धावांची गरज. डीजे ते मात्र स्वैर चेंडू आलाय. 2 धावा आल्यात एका बॉल मध्ये. 5 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. 5 मध्ये आता 22 धावांची असेल गरज. बरोबर ना? इथे काय झालंय? स्वराज्याचा हा महामेरू षटकार. डीजे धन्यवाद. या षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक नानांकडून आणि हॅट्रिक लागली तर 500 रुपयाचं पारितोषिक नानांकडून. नाना यादव यांच्याकडून. ते म्हणजे चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 मध्ये 2 षटकारांची गरज आणि 1 चौकाराची. स्लोवर 1 फसवलाय की काय बघावं लागेल. फसवला आणि 1000 रुपयाचं पारितोषिक इथे लागलंय. ललिता दानिकडे नाचलाय. डीजे लाव चला आता.
थँक्यू. जी कॅच घेतली त्याचं नाव आहे ऋषी ठोंबरे. याच्यासाठी आदरणीय ललित दादा ठोंबरे यांच्याकडून तब्बल 500 रुपये आणि आदरणीय रवींद्र दादा ठोंबरे साहेब यांच्याकडून सुद्धा तब्बल 500 रुपये. विकेट रवी दादांकडून बॉलरला 500. हा बॉलर पण ठोंबरे आहे. आणि तिकडे बॉलरला 1000 रुपये ललित दादा ठोंबरे यांच्याकडून. त्याही पहिल्यापासूनच आहेत. आता काय घडेल काय बिघडेल. इथे मात्र 3 चेंडू 3 षटकारांची गरज. 2 षटकार 1 चौकार. खेळाडूला कोण गेलाय. ते मात्र सामना फिरवलाय. सामना आपल्या बाजूने आलाय. अर्जुन रॉकर्स. अर्जुन रॉकर्स. चला दोन्ही टीम यायचं आहे. दोन्ही टीमचा एक एक खेळाडूच फक्त आतमध्ये राहील. पंच दोन्ही पंच अनंता झोलगे